आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे। नागज फाट्यावरून अपहरण झालेल्या दादासो यमगर यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यांचा मृतदेह कर्नाटक राज्यातील अथणी तालुक्यातील मधभावी गावात आढळून आला असून या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। जत तालुक्यातील कोसारी गावचे रहिवासी असलेले दादासो यमगर हे 2023 मध्ये घडलेल्या गाजलेल्या डबल मर्डर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते। विलास यमगर आणि प्रशांत यमगर यांच्या खून प्रकरणाची सुनावणी सध्या सांगली न्यायालयात सुरू आहे। या प्रकरणातील आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते तुरुंगात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दादासो यमगर हे प्रकरणात साक्ष देण्यासाठी सांगलीकडे मोटरसायकलवरून निघाले होते। त्यांच्या सोबत फिर्यादी प्रवीण यमगर देखील होता। मात्र कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्यावर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली। तब्बल 24 तास पोलिसांनी दादासो यमगर यांचा शोध घेतला, मात्र त्यात यश आले नाही। दरम्यान बुधवारी सकाळी कर्नाटकातील अथणी पोलिसांना मधभावी गावात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। अथणी पोलिसांनी याची माहिती सांगली पोलिसांना दिल्यानंतर तपास पथक घटनास्थळी दाखल झाले। तपासादरम्यान हा मृतदेह दादासो यमगर यांचाच असल्याचे स्पष्ट झाले। मृतदेहाची ओळख पटण्यासाठी नातेवाईकांना बोलावण्यात आले। नातेवाईकांनी मृतदेह ओळखताच घटनास्थळी मोठा आक्रोश झाला। आम्हाला न्याय द्या अशी आर्त मागणी नातेवाईकांनी पोलिसांकडे केली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला। शवविच्छेदनासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे हे स्वतः आपल्या पथकासह या प्रकरणाचा तपास करत आहेत। दरम्यान या प्रकरणात काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। तसेच या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला भेट दिली। त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत तपास अधिक वेगाने करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। सुरुवातीला या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र आता या घटनेत खुनाचा गुन्हा दाखल होणार असून तपासाला अधिक गती देण्यात आली आहे। एका डबल मर्डर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचीच हत्या झाल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त होत असून या घटनेमुळे सांगली जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे। अधिक अपडेट्ससाठी पाहत राहा लोकवेद सांगली न्यूज। धन्यवाद। काल नागज फाट्यावर दादासो यमगर यांचं ॲबडक्शन झाल्यासंदर्भाने फिर्याद त्यांच्या भाच्याने कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनला दिली। त्याच्यावरनं ॲबडक्शनचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आज सकाळी त्याची बॉडी ही अथणी बेलगावी जिल्हा बेलगावी पोलीस स्टेशन अथणी आपल्या बॉर्डरपासून साधारणतः कवठेमहांकाळच्या बॉर्डरपासून एक 15 किलोमीटर आतमध्ये एका शेतामध्ये झाडाला लटकलेली बॉडी आणि त्यांची मोटरसायकलही मिळालेली आहे। प्राथमिक फिर्यादीनुसार एका गाडीमध्ये त्यांना भरण्यात आलं, म्हणजे जबरदस्तीने टाकण्यात आलं आणि त्यांना घेऊन गेले, अशा प्रकारची फिर्याद दाखल आहे। तशा प्रकारचा तपास हा पोलिसांतर्फे चालू होता आणि त्यांची बॉडी आता लटकवलेल्या स्थितीत मिळालेली आहे। याच्यामध्ये नक्की मरणाचं कारण काय, त्यांना पळून नेण्याचं कारण काय आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत त्याचा लवकरच पोलीस तपास करतील आणि खऱ्या आरोपींपर्यंत पोहोचतील। पोस्टमॉर्टम सुरू आहे आणि पोस्टमॉर्टम आता त्या बॉडीला पोस्टमॉर्टम करता आम्ही घेऊन जाणार। काही संशयित ताब्यात घेतलं नाही, अजून तसं तपासामध्ये काही लीड्स आम्हाला आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि आरोपींपर्यंत आम्ही लवकरच पोहोचू अशी आपल्याला ग्वाही देतो। थँक्यू।